जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. यावेळी प्रादेशिक उपसंचालक डॉक्टर तेजस माळवतकर यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी यशवंत संघर्ष सेनेचे विष्णू कुराडे, शिवाजी वीर, सोमनाथ लोणे, आप्पासाहेब शिंगाडे, योगेश लोणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची निश्चित कालावधीत अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तसेच जे अधिकारी आहे ते उपोषण स्थळी आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, आपण इथं आलात तर? आज आपले उपोषणकर्ते श्री दत्तू लोणे हे मागच्या 2 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची मागणी जी आहे की नामांकित इंग्रजी शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये धनगर समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी संख्या वाढवावी आणि त्या विद्यार्थ्यांना डीबीटी द्वारे पैसे जावेत, अशा 2 मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं. त्या अनुषंगाने या कार्यालयामार्फत आपण सदर प्रकरणी पॉलिसी डिसिजन असल्यामुळे शासन स्तरावरती आपण पाठवलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण उपोषणकर्ते यांना आज पत्रही दिलेलं आहे. शासन स्तरावरती जो काही निर्णय होईल तो उपोषणकर्ते यांना कळवण्यात येईल आणि त्या अनुषंगाने नामांकित इंग्रजी शाळेमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची फीससाठी सक्ती करण्यात येऊ नये असंही त्यांचं मागणी आहे. त्याच्या अनुषंगानेही त्या संस्थाचालकांना तात्काळ सूचना देण्यात येणार आहेत आणि त्यांची स्वतंत्र बैठकी घेण्यात येणार आहे. तसेच आपण उपोषण त्याला काही लेखी देणार आहात का? लेखी उपोषणकर्त्यांना देण्यासाठी आणलेलं आहे. उपोषणकर्त्यांनी ते वाचलेले आहेत, त्याच्यावरती ते निर्णय घेतील. तसेच उपोषण करण्याची काय मागणी आहे, तुम्ही विचारला आहे का? बोलले आहे का? उपोषणकर्त्यांना आता बोललो लोणे सरांना, त्याच्या अनुषंगाने ते सविस्तर 3 मागण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि ज्या 2 बाबी आहेत पॉलिसी डिसिजनच्या त्या सुद्धा त्यांना सांगितलेल्या आहेत आणि ज्या बाबी या कार्यालय स्तरावरच्या त्या तात्काळ सोडवण्यात. जर या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा समोर टिकल्या नाही, याला जबाबदार कोण असणार आहे? नक्की त्याच्या बाबतीमध्ये जो काही शासनाचा निर्णय येईल तो निश्चितपणे सकारात्मक येईल आणि त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल. तुमचं नाव व परिचय द्यावा. मी प्रादेशिक उपसंचालक छत्रपती संभाजीनगर येथे अतिरिक्त कार्यभार म्हणून आहे. माझं नाव माळवतकर तेजस लक्ष्मणराव. काय सांगाल साहेब? गेली 3 दिवस झाले आमचे समाज बांधव व यशवंत संघर्ष सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष दत्ताभाऊ लोणे हे आपल्या धनगर समाज बांधवांच्या मुलांच्या न्याय हक्कासाठी उपोषण करत आहेत. आपल्या मुलांना न्याय भेटावा. राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह या अनेक शाळांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि यामध्ये प्रशासकीय काही अधिकारी देखील आहेत. इथले जलील शेख असतील किंवा जालन्याचे कदम असतील असे अधिकारी देखील यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर आज आमचे माळवणकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे साहेब आमदार व आमचे खासदार वडकुते साहेब यांनी देखील फोनवर चर्चा केली. कशा पद्धतीने होतोय आणि आपले जे काही विद्यार्थी आहेत आज बेघर झालेले आहेत. अनेक इंग्लिश मीडियम स्कूलला जे शिक्षण घेत होते त्या जिल्हा परिषदला आलेले आहेत. त्या मुलांना न्याय भेटावा यासाठी 2 दिवसामध्ये आमदार रत्नाकर गुट्टे साहेब व खासदार वडकुते साहेब यांनी शब्द दिलेला आहे की आपण मुख्यमंत्री महोदयासोबत बैठक घडवून आणू आणि त्यांच्या विश्वासावर आणि माळवणकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज आम्ही उपोषण इथं सोडवत आहोत. या संदर्भात आमचे दत्ताभाऊ लोणे सुद्धा बोलतील. तसेच उपोषण करते दत्ता लोणे आपल्यासोबत आहे. सांगायला माळवणकर सर या ठिकाणी आलेले आहेत. साहेब आता ते न्याय मालपत्र दिले पण आता त्या पत्रात त्यांनी उल्लेख असं केला की असले न्याय शासन स्तरावर होणारा निर्णय आपणास कळवण्यात येईल.
दुसरं उपोषण आहे माझं. मी असंच जर राहिलं तर कवर एवढ्या वेळेस मी त्यांच्या विनंतीला मान देतो, पण हे पुन्हा मी त्यांना सांगतो की 15 दिवसाच्या आत त्यांनी जर नाही कुठं ना कुठं तरी जर अल्टिमेटम माझा 15 दिवसाची, मी पुन्हा 15 दिवसांनी बसल्याच्या नंतर मी मेलो तरी हरकत नाही, मी उठणार नाही. जर मागणी 15 दिवसाचा टाइम आहे त्यांना. त्यांनी जरी मला वेळ नाही दिला, त्यांनी माझं स्पष्ट म्हणते की त्यांनी वेळ द्यावा किती दिवसात करते, पण तरी वेळ नाही दिला तर माझी फक्त 15 दिवसासाठी मी उपोषण मागे घेतो. 15 आमचे खासदार ओळखुते साहेब असो किंवा आमच्या समाजातले सर्व जे माझे बांधव जे बसलेले यांच्या विनंतीला मान देऊन मी साहेबाच्या विनंतीला मान देऊन मी उपोषण माग घेतो. पण 15 दिवसात माझं मत आहे की हा विषय खूप गंभीर आहे, हा आमच्या येणाऱ्या पिढीचा विषय आहे. त्यामुळे साहेबाला देखील मी एका सूचना करतो की साहेब, हे पत्र दिलं माग उपोषण घेतलं असं नका करू. हे पिढीचा विषय, आमची जर पिढी बरबाद झाली तर तुम्हाला बी कुठेतरी माफ करणार नाही, हे शासनाला पण माफ करणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. आम्ही तर हा लढा माग जरी घेत असलो तर फक्त स्थगित करतोय, म्हणजे संपित नाही. जरी 15 दिवसात यांनी माझी मागणी केली मी पुन्हा उपोषणाला बसणार. तसेच साहेब त्यांची अशी मागणी आहे की 15 दिवसात जर पाठपुरावा झाला नाही किंवा शासन दरबारी मार्ग लागला नाही ते 15 दिवसांनी परत उपोषण करणार आहेत. तर काय सांगाल याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या बैठकीमध्ये मी सदर बाब हे आमचे जे विभागाचे माननीय संचालक आहेत, माननीय सचिव साहेब आहेत, यांच्या कानावर टाकेन आणि लवकरात लवकर त्या बाबी पूर्तता व्हावी अशाही बाबतीमध्ये त्यांना विनंती करेन. धन्यवाद. तसेच साहेब काही गोरगरीब जे मुलं आहेत त्यांचे पैसे मागतात, त्यांना त्या शाळेत बसून देत नाही, यासाठी आपण काही कारवाई करणार आहात का? त्याच्या अनुषंगाने पुढच्या आठवड्यामध्ये बैठक ठेवलेली आहे. अशा कुठल्या कुठल्या संस्था आहेत की त्याही आम्ही आयडेंटिफाय करू, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार आहोत. आपण या हिंदू न्यूजच्या माध्यमातून उपोषण करण्याच्या जे माहिती आहे ते जाणून घेऊ शकतात. तसेच साहेबाचे जे त्यांनी सांगितलेलं आहे ती मुलाखत आपण हिंदू न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. मी छत्रपती संभाजीनगर अक्षय ढोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.